नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा न्यायालय ग्रेड 3साठीची जी भरती आहे याच्यामध्ये ज्युनियर क्लर्क, पिऊन, हमाल आणि स्टेनोग्राफर या पदाची जी भरती आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट्स महाराष्ट्र जिल्हा न्यायालय महाराष्ट्रामधील विविध जिल्हा न्यायालयासाठीची ही भरतीची जाहिरात देण्यात आलेली होती. त्यासाठीची जी परीक्षा जी आहे ऑनलाईन एक्झाम झालेली आहे. यानंतर जी आन्सर की जी आहे फायनल आन्सर की याबाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात की जी फायनल आन्सर की आहे याची अपडेट कधीपर्यंत येऊ शकते त्याबद्दल चेक करूयात. तर इथे पाहू शकता याच्या अगोदर जे कळवण्यात आलेलं त्यानुसार लघुलेख ग्रेड 3 कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल या पदासाठीची जाहिरात देण्यात आलेली होती. यानुसार यांच्यामध्ये जी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठीची स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली आणि स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तर तालिका जे आहेत आणि हरकत फॉर्म म्हणजे ऑब्जेक्शन फॉर्म लॉग इनमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेले होते 2 मार्च ते 4 मार्च 2024 या कालावधीत. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो हरकतीसाठी ऑब्जेक्शनसाठीचा ऑप्शन देण्यात आलेला होता. सदर उत्तर तालिकेतील प्रश्नांसंदर्भात काही हरकती सादर करावयाच्या असल्यास उमेदवारांनी 2 मार्च ते 4 मार्च 2024पर्यंत लॉग इनमधून प्रश्न संबंधित हरकती त्या हरकतींचे समर्थन करण्यासाठीचं जे ऑनलाईन लिंक आहेत यासाठी ते सादर करण्यासाठीचा ऑप्शन देण्यात आलेला होता. यानंतर आता फायनल आन्सर की आहे ही कधीपर्यंत अपडेट होणार आहे त्याबद्दल पाहू शकता. वरील विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात ऑनलाईन हरकती सादर केले जाऊ शकत नाहीत. तर यानंतर याच्यासाठीचं लिंक देण्यात आलेली होती आणि त्यानंतर सांगितलेलं की ज्या ऑनलाईन हरकती आहेत ऑब्जेक्शन जे आहेत ते फॉर्म तुम्हाला भरायचे होते त्यासाठी 4 मार्च 2024पर्यंत त्याचा वेळ देण्यात आलेला होता. यानंतर याच्यावरची जी प्रोसेस आहे ती जवळजवळ पूर्ण झालेली आहे. ऑब्जेक्शनवरती जी हरकती आहे त्याच्यावर ॲक्शन घेण्याचा आणि त्याच्यानंतर जी फायनल आन्सर की आहे शेवटची जी उत्तर तालिका आहे ती लवकरच म्हणजे येत्या 2 दिवसामध्ये अपडेट केली जाणार आहे अशा अपडेट आहे. तर यानुसार पाहू शकता 4 मार्च नंतर जो वेळ देण्यात आलेला होता त्या वेळेमध्ये जवळजवळ येत्या 15 दिवसामध्ये जे ऑब्जेक्शन आहेत त्याच्यावरचे जे ॲक्शन पूर्ण झालेले आहेत आणि येत्या 2 दिवसामध्ये जो आन्सर की आहे जिल्हा न्यायालय भरतीसाठीची ती फायनल आन्सर की अवेलेबल केली जाईल. तर यानुसार पाहू शकता जेव्हा जिल्हा न्यायालय भरतीची पुढची प्रोसेस होईल याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. ही प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत याच्याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात आपण. तर इथे पाहू शकता याच्यामध्ये जेव्हा ज्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवले जाईल त्याने मुलाखतीच्या वेळी खालील प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्ज केलेल्या पदानुसार त्यांच्या मूळ पडताळणीच्या उद्देशाने जिल्हा न्यायालयाच्या संबंधित प्रबंधाकडे सादर करणे आवश्यक आहे. यानंतर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स पाहूया. याच्यामध्ये जन्मतारखेचा दाखला आहे किंवा पुरावा आणि शाळा सोडल्याचा दाखला आहे किंवा जन्मदाखला किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र यासाठी आवश्यक आहे पहिलं कागदपत्र आहे. त्यानंतर अर्हता परीक्षेमध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे, त्याची जी साक्षांकित प्रत आहे ती आवश्यक आहे. त्यानंतर अर्हता परीक्षा पदवी परीक्षेमध्ये मिळालेले एकूण गुणांची जी मार्कशीट आहे ती सुद्धा आवश्यक आहे. त्याच्यानंतर 2 सन्माननीय व्यक्तींनी दिलेली चारित्र्य प्रमाणपत्रे त्यांचे नाव, पदनाम, पूर्ण टपाल पत्त्यासह जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेत किंवा नंतर दिलेले उमेदवाराचे नैतिक चारित्र्य चांगले असल्याचे प्रमाणित करणारे जाहिरातीबरोबर दिलेल्या विहित नमुन्यात असणे आवश्यक आहे. तर जाहिराती जेव्हा सादर केलेली त्यावेळेला रिलीज केल्यानंतर जो नमुना देण्यात आलेला होता चारित्र्य पडताळणीचा त्या नमुन्यामध्ये सादर करणे याचे आवश्यक आहे. ते डॉक्युमेंट तयार करणे आवश्यक आहे त्यासाठीचं. त्यानंतर इथे पाहू शकता पात्रतेच्या निकषात नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठ संस्थेने जारी केलेले संगणक संचालनातील विहित ज्ञानाविषयीचे प्रमाणपत्र म्हणजे MSc किंवा कम्प्युटर नॉलेजचं सर्टिफिकेट यासाठी आवश्यक आहे. 5वं पाहू शकता पात्रता निकषात नमूद केल्याप्रमाणे शासकीय परीक्षा ब्युरो महाराष्ट्र राज्य किंवा शासकीय मंडळ किंवा ITIने जारी केलेले इंग्रजी किंवा मराठी शॉर्ट हँड टायपिंगमधील आवश्यकतेचे प्रमाणपत्र म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट जे आहे क्लर्क या पदासाठीचं आवश्यक आहे. लिपिक पदासाठी त्याच्यासाठीचं टायपिंग सर्टिफिकेट आवश्यक आहे, ते प्रमाणित असणे आवश्यक आहे अधिकृत शासकीय मंडळ किंवा महाराष्ट्र राज्याकडून. त्याच्यानंतर शासनाने विहित केलेल्या प्राधिकाऱ्याकडून निर्गमित केलेला जातीचा दाखला म्हणजे ते जातीचा दाखला लागू आहे तुम्ही जर त्याच्यामधून जर ॲप्लिकेशन केलं असेल अर्ज केला असेल तर त्यासाठी जातीचं दाखला असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर उमेदवार
राज्य केंद्र सरकारच्या सेवेत असल्यास संबंधित विभागाकडून नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे ना हरकत प्रमाणपत्रसुद्धा असणे आवश्यक आहे. त्यानंतर पाहू शकता अनुभव प्रमाणपत्र आहे, ते असल्यास तुम्ही सबमिट करू शकता. त्याच्यानंतर विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर त्याने लग्नानंतर आपले नाव बदलले असेल तर त्याचे नाव बदलल्यासंबंधातील जे कागदपत्रे आहेत, शासकीय राजपत्र आहे, हे सादर केले जाऊ शकते, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर इतर कोणतीही कागदपत्रे जर जिल्हा न्यायालय आस्थापनेने तुमच्याकडे मागितल्यास त्यावेळेला ती उपलब्ध असणे आवश्यक आहे, महत्त्वाची. ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स असू शकतात, ID कार्ड आहे, त्याच्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड असू शकतं किंवा ॲड्रेस प्रूफ असू शकतं. त्यानंतर इथं पाहू शकता भरती प्रक्रियेचे जे पुढची जी प्रोसेस असणार आहे, निवड आणि नियुक्ती ह्या उमेदवारांनी सर्व परीक्षा मुलाखती मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेच्या क्रमाने काटेकोरपणे केले जातील. याच्यामध्ये निवड यादी जी आहे, फायनल ऑब्जेक्शन झाल्याच्या नंतर, फायनल आन्सर की अपडेट झाल्याच्या नंतर जी मार्क लिस्ट आहे, गुणवत्ता यादी, ती पहिल्यांदा जाहीर केली जाईल. त्यानंतर निवड यादी जी आहे ती जाहीर केली जाईल. तर याच्यामध्ये पाहू शकता निवड यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 2 वर्षाच्या कालावधीसाठी वैध असते. त्यानंतर माननीय मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांनी मुदतवाढ न दिल्यास ही यादी व्यक्तिगत होते. त्याच्यानंतर प्रतीक्षा यादी जी आहे केवळ निवड यादीतून उमेदवार पदावर रुजू होण्यासाठी दिलेल्या विहित मुदतीत रुजू न झाल्यामुळे रिक्त झालेल्या किंवा निवड यादीतील उमेदवार पदावर रुजू झाल्यास परंतु त्याने तिने निवड यादीच्या वैधता कालावधीत राजीनामा दिल्यास वापरात येईल. याच्यानुसार पाहू शकता शिपाई हमाल पदासाठी आता 7वीचे गुण नमूद करणे बंधनकारक आहे. त्याच्यानंतर शिपाई हमाल पदासाठी जरी उमेदवाराने ते याच्यासाठी परीक्षेसाठीची महत्त्वाची माहिती होती. यानंतरची पाहू शकता अर्ज करण्यासाठीची जी विस्तारित माहिती आहे ती देण्यात आलेली होती. त्यानुसारच्या अर्जामध्ये जे आहे डॉक्युमेंटसाठीचं चारित्र्य प्रमाणपत्र जे आहे ते कशा पद्धतीने असणं आवश्यक आहे, फॉर्मॅट डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये चारित्र्य प्रमाणपत्र आहे हे भरून त्याच्यामध्ये जे सही, नाव आणि पत्ता यांची जी डिटेल्स आहेत ते असणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने ह्याची जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला प्रिंटआउट काढून तो त्या पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तयार ठेवणे आवश्यक आहे, महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत जिल्हा न्याय रिक्तपदी देण्यात आलेल्या होत्या ते पाहू शकता. याच्यामध्ये लघुलेखक श्रेणी 3साठीच्या ह्या जुन्यावाल्या आहेत. तर यानुसार पाहू शकता याच्यामध्ये पुढची जी प्रोसेस असणार आहे ती कशा पद्धतीने असणार आहे. तर यामध्ये जेव्हा फायनल जी आन्सर की आहे ती लवकरच अपडेट केली जाईल आणि आन्सर की नंतर पुढची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये निवड यादी आहे, गुणवत्ता यादी आहे, त्यानंतर निवड यादी जाहीर केली जाईल आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन होईल. तर अशा पद्धतीने मुलाखतीसाठी बोलवताना किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवताना जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत ते तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये हा सुद्धा चारित्र्य प्रमाणपत्र हे जे आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने जी महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती तुमच्याजवळ परीक्षेच्या जी फायनल सिलेक्शन लिस्ट आहे ती तयार होण्याच्या अगोदर तुमच्याजवळ तयार असणे आवश्यक आहे, जेणेकरून अपडेट आल्यानंतर तुम्ही लगेच त्याच्यासाठी तयार राहू शकता. तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट आहे फायनल आन्सर की संबंधात जी लवकरच त्याच्याबद्दलची माहिती जारी केली जाणार आहे. येत्या 2 दिवसामध्ये त्याबद्दलची अपडेट दिली जाईल. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.